नमस्कार. आजच्या या खास सादरीकरणात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. माणूस आणि प्राणी एखाद्या विशिष्ट परिस्थितीत नेमके तसेच का वागतात? आपल्या या मानवी वर्तनाचं मुख्य रहस्य नक्की काय आहे ते आज आपण अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता एक अगदी साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न घेऊया. माणूस असो वा प्राणी, कोणत्याही पूर्वशिक्षणाशिवाय धोक्याला एकदम नैसर्गिकरित्या कशी काय प्रतिक्रिया देतात? म्हणजे बघा, एखादा धोका समोर आल्यावर आपण आपोआप मागे कसं काय हटतो? हे काही कोणी आपल्याला शाळेत शिकवलेलं नसतं, तरीही आपण तसंच वागतो. असं का? ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्या प्राचीन आणि अगदी खोलवर रुजलेल्या जन्मजात प्रवृत्तींमध्ये दडपलेलं आहे. तर आजच्या या सादरीकरणात आपण नक्की काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. आपण पाहणार आहोत मानवी वर्तनाचे मुख्य रहस्य, त्यानंतर मॅकडुगल यांचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत, वर्तनाचे 3 टप्पे, मूळ प्रवृत्ती विरुद्ध शिक्षण हा भेद, आणि शेवटी 14 मूळ प्रवृत्ती आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावना. मानवी वर्तनाचे मुख्य रहस्य. शेकडो वर्षांपासून मानसशास्त्रज्ञांमध्ये हा नेहमीच एक मोठा कुतूहलाचा विषय राहिलाय. आपल्या रोजच्या साध्यासुध्या वाटणाऱ्या कृतींमागे नक्की कोणती लपलेली शक्ती काम करत असते? आपण जे काही वागतो ना, त्याच्या पाठीमागचा खरं इंजिन काय आहे? ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधताना 1908 हे वर्ष मानसशास्त्राच्या इतिहासात एक मोठा गेम चेंजर ठरलं. याच वर्षी ब्रिटिश अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम मॅकडुगल यांनी ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी हे त्यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक प्रकाशित केलं. आणि या पुस्तकाने मानवी वर्तनाच्या या मोठ्या रहस्यावर खऱ्या अर्थाने एक लख्ख प्रकाश टाकला. मॅकडुगल यांचा सिद्धांत, यालाच हॉर्मिक थिओरी किंवा मूळ प्रवृत्तीचा सिद्धांत असंही म्हणतात. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. कोणताही सजीव असो, त्याच्या सर्व प्रकारच्या वर्तनामागे काही जन्मजात आणि जैविक प्रवृत्ती असतात, ज्याला आपण इन्स्टिंक्ट्स म्हणतो. आणि आपल्या प्रत्येक कृतीचा पाया याच मूलभूत प्रेरणांवर आधारलेला असतो. मॅकडुगल यांचं हे प्रसिद्ध वाक्य हाच विचार अतिशय भारी पद्धतीने स्पष्ट करतं. ते म्हणतात, मूळ प्रवृत्तींशिवाय माणूस म्हणजे केवळ एक हालचाल नसलेलं आणि निर्जीव मशीन असेल. म्हणजे विचार करा, जसं एखाद्या वाफेच्या इंजिनाला चालण्यासाठी आगीची आणि कोळशाची गरज असते ना, अगदी तसंच मानवी जीवनाला ऊर्जा देण्याचं काम या मूळ प्रवृत्ती करत असतात. ह्या नसतील तर आपण अक्षरशः मृतवत होऊ. वर्तनाचे 3 टप्पे. आता इथं साहजिकच असा प्रश्न पडतो की ही जी सुप्त मूळ प्रवृत्ती आहे ती प्रत्यक्ष कृतीत कशी बदलते? एखादी घटना घडल्यावर आपण नेमके कसे वागतो ते आता बघूया. कोणत्याही वर्तनाचे 3 मुख्य टप्पे असतात: संज्ञान, भाव आणि क्रिया. एक छोटं उदाहरण घेऊ. समजा आपण जंगलात आहोत आणि समोर अचानक एक हिंस्र प्राणी आला. सगळ्यात आधी आपल्याला जाणीव होते की बापरे, हा प्राणी धोकादायक आहे. हे झालं संज्ञान, म्हणजेच नोईंग. त्यानंतर मनात अतिशय तीव्र भीतीची भावना निर्माण होते. हा झाला भाव, म्हणजेच फीलिंग. आणि शेवटी त्या भीतीमुळे आपण तिथून वेगाने पळ काढतो. ही झाली क्रिया, म्हणजेच डुईंग. हे चक्र आपल्या प्रत्येक नैसर्गिक कृतीमागे अखंडपणे सुरूच असतं. मूळ प्रवृत्ती विरुद्ध शिक्षण. आता सजीव जन्मतः काय घेऊन येतो आणि तो सभोवतालच्या वातावरणातून काय शिकतो, यातील नेमका फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एकीकडे आहे आपली मूळ प्रवृत्ती, जी पूर्णपणे जन्मजात आणि जैविक असते. उदाहरणार्थ, नवजात बाळाला दूध हवं असेल तेव्हा त्याचं रडणं. हे रडणं त्याला कोणी शिकवावं लागत नाही, होय ना, ते नैसर्गिक आहे. पण दुसरीकडे आहे शिक्षण, म्हणजेच लर्निंग, जे आपण आपल्या वातावरणातून मिळवतो. आणि तो आपला एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो. जसं की सायकल चालवणं. सायकल चालवायला नक्कीच सराव आणि प्रयत्नांची गरज असते. ती काही जन्मजात प्रवृत्ती नाही. 14 मूळ प्रवृत्ती आणि भावना. मानवी स्वभावाचा असाच सखोल अभ्यास करून मॅकडुगल यांनी एक अतिशय प्रसिद्ध आराखडा तयार केला. यातून त्यांनी 14 वेगवेगळ्या जन्मजात मूळ प्रवृत्ती कशा काम करतात आणि त्या नेमक्या कोणत्या भावनांशी जोडलेल्या आहेत हे उलगडून दाखवलं. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या या काही प्रमुख प्रवृत्ती पहा. पलायन या प्रवृत्तीमागे नेहमी भीती हीच भावना असते. युयुत्सा किंवा लढण्याची प्रवृत्ती ही क्रोध किंवा रागातून येते. एखाद्या गोष्टीबद्दलची निवृत्ती किंवा दूर जाण्याची इच्छा घृणा निर्माण करते. आणि अर्थातच अन्नाचा शोध घेण्याची प्रवृत्ती ही भूक या आपल्या अगदी ओळखीच्या भावनेशी घट्ट जोडलेली आहे.
आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपली सामाजिक गुंतागुंत कशी आतून प्रोग्रॅम केलेली असते ते पहा. आईवडिलांची आपल्या मुलांचं रक्षण करण्याची प्रवृत्ती ही वात्सल्य किंवा प्रेम या भावनेतून येते. याउलट समूहात एकत्र राहण्याची आपली प्रवृत्ती ही मानवाच्या एकाकीपणा टाळण्याच्या तीव्र भावनेतून येते. तसंच स्वतःला दुय्यम मांडण्याची प्रवृत्ती ही अधीनतेच्या भावनेशी जोडलेली आहे, तर स्वतःला सिद्ध करण्याची प्रवृत्ती ही स्वाभिमान किंवा गर्व यातून जन्माला येते. आणि उर्वरित मूळ प्रवृत्तीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत बरं का. जिज्ञासा नेहमी आश्चर्य या भावनेशी निगडीत असते. संपत्ती गोळा करण्याची प्रवृत्ती ही मालकी हक्काच्या भावनेतून येते. नवीन काहीतरी बनवण्याची प्रवृत्ती सृजनात्मकतेतून येते. तसंच हास्य हे आनंद दर्शवतं. मदतीची याचना ही दुःख यातून येते. आणि कामुकता ही प्रजननाच्या उद्देशाने जोडलेली आहे. म्हणजे बघा, कला निर्माण करणं असो किंवा संपत्ती गोळा करणं, या सगळ्या वरवर आधुनिक वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्या प्राचीन जैविक प्रोग्रामिंगचाच भाग आहेत. आता आपण अगदी तटस्थपणे दुसऱ्या बाजूचाही विचार करूया. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर एक अत्यंत महत्त्वाची टीका केली आहे. ते म्हणतात की केवळ प्रवृत्तीच नाही, तर पर्यावरण आणि सभोवतालची परिस्थिती खूप महत्त्वाची असते. जर आपलं सगळं वर्तन केवळ जन्मजात प्रवृत्तींवरच अवलंबून असेल, तर एकाच परिस्थितीत 50 वेगवेगळे लोक 50 वेगवेगळ्या पद्धतीने का वागतात? तिथे केवळ प्रवृत्ती नाही, तर वैयक्तिक भिन्नता आणि पर्यावरण खूप महत्त्वाचं ठरतं, असं या टीकेचं मुख्य सूत्र आहे. आणि गंमत बघा, हे पुढे कसं विकसित झालं. मॅकडोगल्स यांच्यानंतर आलेल्या काही अतिउत्साही अभ्यासकांनी मूळ प्रवृत्तींची ही 14ची यादी वाढवत चक्क 14,000पर्यंत नेली. साहजिकच यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठाच गोंधळ उडाला. पण या सगळ्या गोंधळातही एक गोष्ट अगदी निश्चित आहे. ती म्हणजे मॅकडोगल यांचा 1908चा मूळ सिद्धांत आजही मानसशास्त्रात मानवी प्रेरणा समजून घेण्यासाठी एक अत्यंत भक्कम आणि मूलभूत स्तंभ मानला जातो. तर जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. आधुनिक जगातील आपल्या कृती या खरोखरच जाणीवपूर्वक घेतलेल्या निवडी आहेत का? की आजही त्या प्राचीन जैविक प्रवृत्ती पडद्यामागून आपल्या वागणुकीची दोरी हलवत आहेत? यावर नक्की विचार करा. या सादरीकरणामुळे मानवी मन आणि वर्तनाविषयी आणखी जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असेल. ज्ञान मिळवण्याचा हा प्रवास असाच सुरू ठेवा.